असावा नसावा ऐकून घ्यावा, स्वतः परीक्षित असावा. कथेच्या माध्यमातून सांगतायत. आव म्हणजे नुसतं बडी बडी बातें बोर्डा पाव खाते असं नको, सुनणारे ऐकणारे पाहिजे. आव असावा नसावा ऐकून घ्यावा, तो स्वतः परीक्षित असावा. आम्ही हे गाणार समजून देणार, तो फक्त बसून जाणारा नसावा. आम्ही हे गाणार समजून देणार, तुमच्यातला फक्त तो बसून जाणारा नसावा. सभेत जाणारा, तालात राहणारा, सुरात गाणारा असावा. आहो गप्पा गोड गोड, तीन ताल उडणारा आणि धप्प दिशा पडणारा नसावा. अंगात खंबीर, बोलण्यात गंभीर आणि स्वर धंबीर, तो हंबीर असावा. हळूहळू बोलणारा, बुडू बुडू करणाऱ्या आणि बायकात बसणारा नसावा. अहो शाळोबाचा हुदडा आणि खोबरा आणि करडा, म्हशीला भरडा असावा. शब्द लक्षात येत आहे ना, तुमच्याकडचे शब्द येते. हा जवाई लाडका आणि घरात तिडका, खांदीला रेडका नसावा. हसले म्हणजे तुम्हाला समजतंय 100%. ऊस गोड लागला म्हणून आपण आड्याला बांधतो, आणि पाहुणा गोड लागला म्हणून खाटीला बांधतो. बरं, मुखाच्या जोडी जसे आमचा संसार सुखाचा असावा, हे खायला कळणं आणि हाताला जोडणं, वर्षाला पोरगा नसावा. शब्द लक्षात येतात का? बघा परत एकदा म्हणून दाखवतोय. हसशीत मुखाच्या जोडा जैशी आमचा संसार सुखाचा असावा. घरात खायला काही नाही, घरात खायला काही नाही, खायला कळणं आणि हाताला जोडणं, वर्षाला पोरगा नसावा. हो हो शाळेला जाणारा, कधी न चुकणारा, मुलगा शिकणारा असावा. पोरीत फिरणारा आणि चेष्टा करणारा, चपला खाणारा नसावा. असे पोर जर जन्माला आले तर धर्म वाढेल. समजलं तुम्हाला? म्हणून परीक्षित, राजा परीक्षित आहे ना, त्यांनी श्रीमद भागवत कथा फार चक्षु, नेत्रचक्षु, कर्णचक्षु उघडून कथा ऐकली होती. आणि मला असं वाटतंय पहिली कथा आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण तशीच ऐकत आहात. पण आयुष्यात पुढे कितीही कथा आल्या ना, तर त्या अशाच ऐका, म्हणजे कदाचित थोडा तरी बदल होईल. आणि ही काळाची गरज आहे.